हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा ऑनलाईन या आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जॉग्रफी मधला एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया. महत्त्वाचा टॉपिक यासाठी की पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थिती आहेत आणि त्या भौगोलिक परिस्थिती जर समजून घ्यायच्या असतील आपल्याला व्यवस्थित, तर आपल्याला हा जो आपला फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया हा टॉपिक आहे हा समजणं गरजेचं राहतं. तो स्टार्ट करू आपण. काय काय गोष्टी आपल्याला यामध्ये दिसत आहेत फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया, आणि यासाठी एनसीईआरटीचा काही भाग जो आहे तो आपण रेफरन्स म्हणून घेतोय. सगळ्यात पहिले जसं आपण आधी बोललो की आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने फिजिकल व्हेरिएशन बघायला मिळतं. फिजिकल व्हेरिएशन आहे म्हणजे वेगळ्या भागामध्ये वेगळ्या प्रकारची जमीन, त्या जमिनीवरती उगवणारे झाडं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तिथे असणारी माती वेगळ्या प्रकारची आहे, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या भारतामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. मग एका बाजूला आपल्याकडे पेनिन्सुलर प्लॅटू आहे, एका बाजूला उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे जिथे सुपीक प्रकारची माती आपल्याला दिसते, एका बाजूला हिमालयन माउंटेन्स आहेत की जे एका पद्धतीने भारताचं जे क्लायमेट आहे ते डिसाइड करण्यामध्ये की कसं क्लायमेट असलं पाहिजे हे ठरवण्यामध्ये हिमालय माउंटेन्सचाही महत्वाचा रोल राहतो. तर या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करायच्या किंवा मेजर फिजिओग्राफिक डिव्हिजन्स, आणि त्यामध्ये पहिला म्हणजे हिमालयन माउंटेन, दुसरा म्हणजे नॉर्दर्न प्लेन आणि तिसरा म्हणजे पेनिन्सुलर प्लॅटू. तसे अजून बरेचसे भाग येतील, डेझर्ट आहे, कोस्टल एरिया आहे आणि आयलँड्स आहेत. पण आजच्या या सेशनमध्ये आपण हे तीन भाग जे आहेत हे सेंटरला ठेवून काही याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघू हिमालयन माउंटेन्स बद्दल. हिमालया तसं जर बघायला गेलं तर हे जिओलॉजिकली यंग माउंटेन्स आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने हिमालय तयार झाले किंवा इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांची एक प्रकारे टक्कर होती, कोलिजन होत आहे, आणि त्या कोलिजन मधून इथे काय झालेलं आहे, हे हिमालय माउंटेन्स तयार झालेले आहेत. एक प्रकारचे कसे हे फोल्ड माउंटेन्स आहेत, का कारण तिथे क्रस्ट जो आहे तो फोल्ड झालेला होता आणि त्यामधून हे माउंटेन्स तयार झालेले होते. सो हिमालयाज दीज आर geologically young and structurally fold mountains which stretch over the northern borders of India. Northern borders of India तिथे आपल्याला हिमालय बघायला मिळतात. These mountain ranges run in west to east direction किंवा वेस्ट पासून ईस्ट कडे पार तिकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत आपल्याला हे हिमालय बघायला मिळतात. आणि मग एका बाजूला इंडस आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मपुत्रा, म्हणजे इंडस नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत आपल्याला पूर्ण हे हिमालयन माउंटेन्स बघायला मिळतात. जर अजून काही नंबर जर आपण बघितले तर पूर्ण हा जो आर्क आहे म्हणजे इथून इथपर्यंत हा जो पूर्ण आर्क आहे इंडस नदीपासून ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतचा हा जो पूर्ण आर्क आहे किती आहे तर हा 2400 किलोमीटरचा पूर्ण आर्क आहे. ब्रह्मपुत्रा किती आहे, 2400 किलोमीटर पूर्ण हे डिस्टन्स आहे. देअर विड्थ वॅरीज फ्रॉम 400 किलोमीटर इन काश्मीर टू 150 किलोमीटर इन अरुणाचल प्रदेश. म्हणजे लांबी एवढी आहे पण विड्थ जर बघितली तर या भागामध्ये जवळपास 400 किलोमीटर आहे, आणि इथे जसं येतोय अरुणाचलच्या भागामध्ये ती विड्थ जी आहे ती 150 किलोमीटर पर्यंत कमी होती. तो हे काही नंबर्स यामध्ये आपल्याला दिसत आहेत जिथून हे कळतंय की जसं आपण वेस्ट कडून ईस्ट कडे जातो हिमालयाची विड्थ जी आहे ती एक प्रकारे कमी कमी होत जाते. द अल्टिट्यूडनल व्हेरिएशन म्हणजे हाईट मध्ये जे व्हेरिएशन आहेत ते हिमालयाचा जो ईस्टर्न हाफ आहे त्या भागामध्ये जास्त दिसत आहेत कम्पेअर्ड टू दी वेस्टर्न हाफ. म्हणजे काय तर जर हे पूर्ण हिमालय आहेत आणि हा समजा वेस्टर्न हाफ आहे, हा ईस्टर्न हाफ आहे, तर या भागामध्ये अल्टिट्यूडनल व्हेरिएशन जास्त दिसतात. म्हणजे एखादं माउंटेन खूप छोटं आहे, अचानक खूप मोठं माउंटेन आहे, पुन्हा छोटं माउंटेन, पुन्हा अचानक मोठं. तो हे व्हेरिएशन या भागामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतात कम्पेअर्ड टू दी वेस्टर्न पार्ट जिथे आपल्याला मोर ऑर लेस सिमिलर हाईटचे माउंटेन्स बघायला मिळू शकतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. द हिमालयाज कन्सिस्ट ऑफ 3 पॅरलल रेंजेस, आणि हे पूर्ण लॉंगिट्यूडनल वे मध्ये आपल्याला ह्या 3 पॅरलल रेंजेस हिमालयामध्ये बघायला मिळतात. जसं पहिली जी रेंज आहे त्याला आपण म्हणतोय ग्रेट हिमालया.
दुसरी जी रेंज आहे त्याला आपण म्हणतोय लेसर हिमालया, आणि तिसरी जी रेंज आहे त्याला आपण म्हणतोय शिवालिक. आणि ह्यावरती मग काय असतंय, काराकोरम, लडाख, जस्कर, म्हणजे हे काय झाले, ट्रान्स हिमालया झाले. सगळ्यात पहिले जी नॉर्दर्न मोस्ट रेंज आहे ज्याला ग्रेट किंवा इनर हिमालय आपण म्हणतो, किंवा त्याला हिमाद्री म्हणून देखील ओळखलं जाते. का? कारण पूर्णपणे बर्फानी कव्हर झालेला भाग आहे. इट इज द मोस्ट कंटिन्युअस रेंज कन्सिस्टिंग ऑफ लॉफ्टीएस्ट पीक्स विथ अन ॲव्हरेज हाईट ऑफ 6000 मीटर. म्हणजे उंच उंच असे पर्वत शिखर आपल्याला या ग्रेट हिमालयाच्या भागामध्ये बघायला मिळतात. ॲव्हरेज हाईट जर बघितली तर 6000 मीटर एवढी त्यांची ॲव्हरेज हाईट आहे. इट कंटेन ऑल दी प्रॉमिनंट हिमालयन पीक्स देन. सगळे माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, नंगा पर्वत, हे सगळे जे उंच उंच शिखर आहेत ते तुम्हाला या ग्रेट हिमालयाच्या भागामध्ये बघायला मिळतात. जसं इथे त्यांनी पूर्ण हे दाखवलेलं आहे. किंवा काराकोरम, लडाख आणि जस्कर हा जो भाग आहे हा झाला ट्रान्स हिमालया. नंतर मग इथून हे पूर्ण दिसतंय बघा, ग्रेट हिमालयन रेंज पूर्ण दिसते. यामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे, कांचनगंगा आहे, त्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर कामेट आहे, नंदा देवी आहे, धौलागिरी, अन्नपूर्णा, उंच उंच शिखर आहेत जे आपल्याला पूर्ण या हिमालयाच्या भागामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. सो ग्रेट हिमालया, हायेस्ट पीक्स ऑफ हिमालयाज मध्ये मग माउंट एव्हरेस्ट, त्याची उंची लक्षात घ्या 8848 मीटर आहे. कांचनगंगा, मकालू, मकालू कुठे येते, नेपाळमध्ये येते. धौलागिरी कुठे येते, नेपाळमध्ये येते. नंगा पर्वत कुठे आहे, इंडियामध्ये आहे. अन्नपूर्णा हे देखील नेपाळमध्ये येते. नंतर नंदा देवी, कामेट, नामच्या बारवा हे आपल्याला इंडियामध्ये बघायला मिळतात. आणि शेवटी मग हे गुरला मंदाता नावाचं एक शिखर आहे नेपाळमध्ये. सगळे 7000 मीटरच्या वरचे पूर्ण हे शिखर आपल्याला इंडिया आणि नेपाळच्या भागामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. दीज आर सम ऑफ द हायेस्ट माउंटेन पीक्स इन हिमालय. The center or core of this part of Himalaya is composed of granite. हे लक्षात ठेवायचं आहे. जो ग्रेट हिमालयाचा भाग आहे त्याचा जो कोअर पार्ट आहे इट इज कंपोज्ड ऑफ ग्रॅनाइट, आणि पेरेनियली स्नो बाउंड आहे, वर्षभर इथे बर्फ राहतो. आणि या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्लेशियर्स आपल्याला बघायला मिळतात. जसं आपण म्हणलं की तो जो ट्रान्स हिमालयाचा भाग आहे तिथं आपल्याला सियाचेन ग्लेशियर बघायला मिळतं. ठीक आहे. इथून पुढे आपल्याला दुसरी जी माउंटेन रेंज आहे त्याला लेसर हिमालया किंवा हिमाचल म्हणतात ती बघायची. सो रेंज लाइंग टू दी साऊथ ऑफ हिमाद्री, ही जी रेंज आहे ही कुठे आहे, हिमाद्रीच्या साऊथला आहे. साऊथ ऑफ हिमाद्री इट फॉर्म्स दी मोस्ट रग्ड माउंटेन सिस्टम अँड इट इज नोन ॲज हिमाचल और लेसर हिमालय. याची जर आपण अल्टिट्यूडच्या पद्धतीने जर आपण त्याला बघायला गेलो, अल्टिट्यूडच्या पद्धतीने, तर 3700 पासून ते 4500 मीटर एवढी त्याची उंची आहे. इकडे आपण आधी जे बघितलं किती होतं, ॲव्हरेज हाईट 6000 मीटर होती, आणि इथे उंची कमी झालेली आपल्याला दिसते. माउंटेन्स जे आहेत त्यांची उंची कमी झालेली आपल्याला दिसते. 3700 ते 4500 मीटर पर्यंत उंची आहे. ॲव्हरेज विड्थ जर बघितली तर ती किती आहे, 50 किलोमीटर ही ॲव्हरेज विड्थ आहे. आणि मग या भागामध्ये मेनली आपल्याला सगळे हिल स्टेशन्स बघायला मिळतात. हा जो भाग आहे हा कशासाठी पॉप्युलर आहे, तर हिल स्टेशन साठी हा भाग जो आहे तो पॉप्युलर आहे. पीर पंजाल रेंज जी आहे इट फॉर्म दी लॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रेंज हिअर. अजून धौलाधार नावाची एक रेंज यामध्ये येते. पुढे नेपाळमध्ये महाभारत रेंज येते. हे सगळे आपल्याला या लेसर हिमालयाच्या भागामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. दिस रेंज कन्सिस्ट ऑफ फेमस व्हॅली ऑफ काश्मीर. जर विचारलं वा काश्मीर व्हॅली कुठं आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की ते लेसर हिमालयामध्ये. खाली हिमाचल प्रदेशच्या भागामध्ये कांगरा व्हॅली आहे, कुल्लू व्हॅली आहे, हे देखील आपल्याला या लेसर हिमालयामध्ये दिसत आहेत. अँड ओव्हरऑल दिस एरिया और दिस लेसर हिमालया पार्ट इज वेल नोन फॉर हिल स्टेशन. जर ग्रेटर हिमालया म्हणलं तर ते उंच उंच पर्वत शिखरांसाठी ओळखलं जातं. लेसर हिमालया जे आहे ते हिल स्टेशन्स साठी ओळखलं जाते. ठीक आहे. And now the outermost range of the Himalaya it is called as शिवालिक. जो सगळ्यात outermost part आहे त्याला काय म्हणतात, शिवालिक म्हणतात. They extend over a width of 10 to 50 किलोमीटर. किती, 10 ते 50 किलोमीटर विड्थ वरती ते आहेत. They have an altitude varying between 900 and 1000 मीटर. 900 ते 1000 मीटर पर्यंत उंची
10 ते 50 किलोमीटर पर्यंत त्याची विड्थ आहे. इथे मेनली आपल्याला काय बघायला मिळते की अनकन्सॉलिडेटेड सेडिमेंट आहे. बऱ्याच वेळेस काय होतंय, वरून नद्या वाहत येत आहेत आणि त्या नद्या काय करतायत तर काही गाळ, काही खडकं जे आहेत ती स्वतःसोबत खाली घेऊन येतात आणि मग या भागामध्ये, शिवालिकच्या भागामध्ये ते सगळे जे खडकं आहेत, अनकन्सॉलिडेटेड सेडिमेंट जे आहेत ते इथे डिपॉझिट होत आहेत आणि त्यामुळे हा भाग जो आहे तो बराच एक आपण म्हणू शकतो की खूप खडकाळ भाग ज्याला म्हणतात ना, तसा हा भाग तयार झालेला आहे. द लॉन्गिट्युडनल व्हॅली लाईंग बिटवीन लेसर हिमालया अँड शिवालिक आर नोन ॲज दून. पुढचा जो पॉइंट आहे, किंवा अशा ज्या लॉन्गिट्युडनल व्हॅलीज आहेत, लेसर हिमालया आणि शिवालिक, अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज करायचं. लेसर हिमालय आणि हे शिवालिक आहे आणि त्याच्यामध्ये ज्या व्हॅलीज आहेत त्याला दून म्हणलं जातं. जसं देहरादून नाव ऐकलं असेल तुम्ही, देहरादून, तर ही एक लॉन्गिट्युडनल व्हॅली आहे, दून. तसंच कोटली दून आहे, पतली दून आहे, अजून एक नाव असते चुंबी दून. ते वेगवेगळ्या ज्या आहेत या लॉन्गिट्युडनल व्हॅलीज आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, तर इथपर्यंत हे 3 माउंटेन रेंजेस आपल्याला दिसत आहेत. हिमालयाचे अजून काही भाग आहेत तेही आपल्याला इथे बघायचे. तो लॉन्गिट्युडनल डिव्हिजन तर झाले, पण काही रिजनल डिव्हिजन्स आहेत. वेस्ट टू ईस्ट जेव्हा आपण जातोय, काही रिजनल डिव्हिजन्स देखील आपल्याला बघायला मिळतात आणि हे डिव्हिजन्स जे आहेत बेसिकली त्या भागामध्ये ज्या नद्या वाहत आहेत त्या नद्यांमुळे जवळपास तयार झालेले हे पूर्ण डिव्हिजन्स आपल्याला दिसतात आणि यावरून यूपीएससी मध्ये एकदा प्रश्नही विचारला गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल, द पार्ट ऑफ हिमालय लाइंग बिटवीन लेट्स से इंडस अँड सतलज. इंडस नदी आणि सतलज नदी यांच्यामध्ये जो हिमालयाचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय तर पंजाब हिमालया म्हणतोय. इंडस आणि सतलज यांच्यामध्ये जो हिमालयाचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय, पंजाब हिमालया म्हणतोय. रिजनली त्याला काश्मीर हिमालया किंवा हिमाचल हिमालया देखील म्हणलं जाते, पण हा एक भाग झाला जो इंडस आणि सतलज या 2 नद्यांच्या दरम्यान आहे. तसंच आपण पुढे आलो तर सतलज आणि काली या 2 ज्या नद्या आहेत, सतलज नदी एका बाजूला, काली नदी दुसऱ्या बाजूला, या 2 नद्यांच्या मध्ये जो भाग आहे त्याला कुमाऊ हिमालय असं आपण म्हणतो. म्हणजे हा कुठला भाग झाला नेमका, हा उत्तराखंडचा भाग झालेला आहे. हा उत्तराखंडचा भाग आहे, उत्तराखंड. ठीक आहे, सतलज आणि काली या 2 नद्यांच्या दरम्यान असलेला भाग. तिसरं म्हणजे काली आणि तिस्ता ह्या ज्या 2 नद्या आहेत, एका बाजूला काली नदी आणि दुसऱ्या बाजूला तिस्ता नदी, या 2 नद्यांच्या दरम्यान असलेला जो भाग आहे हिमालयाचा त्याला आपण नेपाळ हिमालय असं म्हणतोय, नेपाळ हिमालय. आणि मग चौथा जो भाग आहे तिस्ता आणि दिहांग या 2 नद्यांच्या दरम्यान असलेला जो भाग आहे त्याला आपण आसाम हिमालय असं म्हणतो. ठीक आहे, सो हे 4 वेगवेगळे डिव्हिजन्स हिमालयाचे इथे आपल्याला बघायला मिळतात. ब्रह्मपुत्रा पुढे काय म्हणतात ते, ब्रह्मपुत्रा मार्क द ईस्टर्न मोस्ट बाउंड्री ऑफ द हिमालय, किंवा एकदम ईस्ट साइडला जर कोणती नदी असेल तर ती ब्रह्मपुत्रा नदी आहे. आता ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशच्या भागामधून जेव्हा ही जी नदी आहे ज्याला दिहांग नदी आपण म्हणतो, आधी पुढे जाऊन ब्रह्मपुत्रा नदी होतीये. बियॉन्ड दिस दिहांग गॉर्ज हिमालयाज बेंड शार्पली टू द साऊथ. म्हणजे असं होतंय किंवा हिमालय असे येत आहेत आणि अरुणाचलच्या भागामधून असे बेंड होत आहेत, So beyond this Dihang Gorge, Himalayas bend sharply to the south and spread along the eastern boundary of India. त्या भागामध्ये याला काय म्हटलं जाते, पूर्वांचल म्हटलं जाते किंवा ईस्टर्न हिल्स अँड माउंटेन असं त्याला म्हणलं जातं. तसं इथे जर पूर्वांचल मध्ये काय काय येते ते जर सांगायचं झालं तर पटकाई बूम नावाच्या हिल्स आहेत. पटकाई, इथं नाव पटकाई आलेलं आहे किंवा ॲटलास मध्ये तुमच्या पटकाई बूम दिलेलं असेल. आसाम आणि नागालँडच्या बॉर्डरचा जो भाग आहे तो बघा, तिथे तुम्हाला पटकाई बूम नावाच्या हिल्स दिसतील. तसंच नागा हिल आहे, मणिपूर हिल्स आहेत, त्यानंतर मिझोराम मध्ये मिझो हिल्स आहेत ज्याला लुशाई हिल्स देखील म्हणलं जाते, लुशाई हिल्स. या वेगवेगळ्या पूर्वांचलचा भाग असलेल्या हिल्स आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर होतंय काय म्हणतोय आपण, फिजिओग्राफिक डिव्हिजन, आणि त्यामधला हा पहिला भाग आपण बघतोय हिमाचल
आणि हिमाद्री यांसारखे वेगवेगळे जे माउंटेन रेंजेस आहेत त्याला आपण काय म्हणलेलं आहे, त्याला आपण म्हणलेलं आहे हिमालय. ठीक आहे, ओव्हरऑल हिमालयाचा हा भाग आहे आणि ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या बेसिक डिटेल आतापर्यंत आपण बघितलं. इथून पुढे दुसरं जे फिजिओग्राफिक डिव्हिजन आहे ते म्हणजे नॉर्दर्न प्लेन. प्लेन म्हणजे काय तर मैदानी प्रदेश, आणि नॉर्दर्न प्लेन म्हणल्यावरती बेसिकली हे काय आहे तर उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे. हे काय आहे, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश. नॉर्दर्न प्लेन्स नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्यापासून हा मैदानी प्रदेश तयार होतो. मग कोणत्या नद्या तर 3 महत्वाच्या नद्या, इंडस, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. पहिले तर ह्या 3 महत्वाच्या नद्या इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा. त्यानंतर या नद्यांच्या ज्या उपनद्या आहेत या सगळ्यांनी वाहून आणलेला गाळ आणि त्यापासून तयार झालेला हा पूर्ण मैदानी प्रदेश आहे. आणि इथून जी पूर्ण माती जी तयार होते, इथून जी माती तयार होते या सुपीक प्रकारच्या गाळामुळे तयार झालेली सुपीक माती म्हणजे कोणती तर एल्युवियल सॉइल. मग या पूर्ण भागामध्ये आपल्याला एल्युवियल सॉइल बघायला मिळते. मग भाग नेमका किती आहे तर आपला जो एरिया आहे इथे या भागाचा 7 लाख स्क्वेअर किलोमीटर एवढा हा एरिया आहे. जगामधले सगळ्यात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी असणाऱ्या भागांपैकी एक भाग नॉर्दर्न प्लेन. मोठ्या प्रमाणात लोक या भागामध्ये राहतात. एल्युवियल सॉइल 7 लाख स्क्वेअर किलोमीटरचा एरिया. द प्लेन being about 2400 kilometer long and 240 to 320 kilometer broad, and this is densely populated physiographic division of India. का कारण एल्युवियल सॉइल आहे, शेती चांगली होतीये, उत्पन्न चांगलं मिळतंय आणि उत्पन्न चांगलं असल्यामुळे लोक जे आहेत या भागामध्ये राहायला येत आहेत. सो दिस एरिया इज अट्रॅक्टिंग पीपल. ठीक आहे, पुढे अजून काय म्हणतात ते, विथ अ रिच सॉइल कव्हर कंबाइंड विथ ॲडिक्वेट वॉटर सप्लाय. पाणी चांगलं आहे, माती चांगली आहे, फेवरेबल क्लायमेट आहे, त्यामुळे हा जो भाग आहे शेतीसाठी खूप जास्त प्रोडक्टिव्ह अशा प्रकारचा भाग आपल्याला इथे बघायला मिळतो. द रिव्हर कमिंग फ्रॉम नॉर्दर्न माउंटेन्स आर इन्व्हॉल्ड इन डिपॉझिशनल वर्क हिअर. म्हणजे वरतून हिमालयाच्या भागामधून ज्या ज्या नद्या येत आहेत त्या जो काही गाळ घेऊन येत आहेत तो या भागामध्ये काय करणार आहेत तर डिपॉझिट करणार आहेत. ड्यू टू इन दिस लोअर कोर्स ड्यू टू जेंटल स्लोप द वेलॉसिटी ऑफ रिव्हर फर्स्ट ऑफ ऑल डिक्रीज. कारण पूर्ण जो रिव्हर कोर्स आहे तो असा असतो, वरतून अशी ते नदी येते आणि हळूहळू तो स्लोप जो आहे तो कमी कमी होत जातो. आणि जसा तो स्लोप कमी होतोय त्या नदीची जी वेलॉसिटी आहे ती देखील कमी कमी होत जाते. आणि या प्रोसेसमध्ये कधी कधी असे होऊ शकते की त्या नदीमध्ये छोटे छोटे आयलँड्स देखील तयार होऊ शकतात. तसं ब्रह्मपुत्रा नदीमध्ये मजुली नावाचे एक आयलँड आपल्याला बघायला मिळते. कुठे आहे तर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. भले आता इथे आपण म्हणलो छोटे छोटे, पण मजुली आयलँड हे खूप मोठं आहे. इवन याला आपण तिथे त्या भागामध्ये डिस्ट्रिक्ट म्हणून पण त्याला घोषित केलेलं आहे, मजुली आयलँड. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरती हे आयलँड आपल्याला बघायला मिळते. द रिव्हर इन देअर लोअर कोर्स स्प्लिट इनटू न्यूमरस चॅनल्स. नदी बद्दल आता थोडक्यामध्ये सांगतात, किंवा नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळणार आहे ती अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चॅनल्स मध्ये स्प्लिट होते. आणि असे जे चॅनल्स आहेत आणि प्रत्येक चॅनल मध्ये म्हणजे प्रत्येक नदीची जी ब्रांच तयार झालेली आहे त्याच्यामध्ये गाळ आहे आणि प्रत्येक चॅनलला आपण काय म्हणतोय डिस्ट्रीब्युटरी म्हणतोय. काय म्हणतोय डिस्ट्रीब्युटरी म्हणतोय. आणि मग तिथून मग पुढे त्या नदीचा असा जो डेल्टा आहे तो आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, आता हा जो नॉर्दर्न प्लेन आहे याला 3 भागामध्ये इथे डिवाइड केलं जाते. इट इज डिवाइडेड इनटू 3 सेक्शन्स. दी वेस्टर्न पार्ट जो एकदम पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय पंजाब प्लेन म्हणतोय. मेनली इंडस नदी ज्या भागामध्ये वाहतीये तिथे तयार झालेला मैदानी प्रदेश आहे, त्याला काय म्हणतात पंजाब प्लेन म्हणतात. इट इज फॉर्म्ड बाय इंडस अँड इट्स ट्रिब्युटरी अँड द लार्जर पार्ट ऑफ दिस प्लेन लाइज इन पाकिस्तान. जो या प्लेनचा जो मोठा जो भाग आहे तो कुठे आहे पाकिस्तान मध्ये आहे.
नंतर गंगा प्लेन येतोय, जो घागर, हे लक्षात ठेवा, घागर आणि तिस्ता नदीच्या दरम्यान हा गंगा प्लेन आपल्याला बघायला मिळतोय. इट इज स्प्रेड ओव्हर नॉर्थ इंडिया. गंगा नदीचा प्लेन एरिया कुठे आहे? हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, हे 4 राज्य तर येतातच आहेत. हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, झारखंड आणि वेस्ट बेंगॉलचा काही भाग, इथे आपल्याला गंगा प्लेन बघायला मिळतोय. इन द ईस्ट, पर्टिक्युलरली इन आसाम, एकतर वेस्ट साइडला पंजाब, सेंट्रल साइडला गंगा प्लेन आणि ईस्ट साइडला पर्टिक्युलरली आसाम मध्ये आपल्याला ब्रह्मपुत्रा प्लेन बघायला मिळतोय. ठीक आहे. तो नॉर्दर्न प्लेन जे आहेत हे 3 भागामध्ये इथे डिवाइड होताना आपल्याला दिसत आहेत, नॉर्दर्न प्लेन्स. नाउ अकॉर्डिंग टू दी व्हेरिएशन इन रिलीफ फीचर्स, पुढे काय म्हणतायत? अकॉर्डिंग टू दी व्हेरिएशन इन रिलीफ फीचर, नॉर्दर्न प्लेन आर फर्दर डिवायडेड इनटू 4 रिजन्स. आणि हा महत्वाचा एक भाग आहे जो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर 4 रिजन्स आहेत आणि हे 4 रिजन्स नेमके कोणते? तर पहिला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो भाबर. कधी कधी काय होतंय, शिवालिक माउंटेन्स मधून नदी जेव्हा पुढे येते तर त्या भागामध्ये कधी कधी असं होऊ शकते की नदीचं पाणी जे आहे ते जमिनीमध्ये झिरपतंय आणि असं एक फील येतोय की नदीचं पाणी डिसअपियर झालेलं आहे. दो ते नदीचं पाणी पुढे अंडर वॉटर फ्लो जो आहे, अंडरग्राउंड, तो फ्लो चालू राहतोय, पण असं फील तिथे येतो की नदीचं पाणी जे आहे ते डिसअपियर झालेलं आहे. आणि असा भाग जिथे नदीचं पाणी डिसअपियर झाल्याचा फील येतोय त्याला भाबर असं आपण म्हणतोय. सो द रिव्हर आफ्टर डिसेंडिंग फ्रॉम द माउंटेन्स डिपॉझिट पेबल्स इन द नॅरो बेल्ट ऑफ अबाउट 8 to 16 किलोमीटर. किंवा पूर्ण त्या शिवालिकच्या पॅरलल असा 8 ते 16 किलोमीटर विड्थ असणारा एक भाग आहे आणि त्या भागाला म्हटलं जाते भाबर. इथे मोठ्या प्रमाणात खडकाळ प्रदेश असल्यामुळे बऱ्याच वेळेस काय होते, पाणी जे आहे ते खाली तिथे झिरपते आणि मग अंडरग्राउंड त्याचा फ्लो चालू राहतो. बट वरतून जर बघितलं तर इथे असा फील येतो की नदीचं जे पाणी आहे ते डिसअपियर झालेलं आहे. तो त्या भागाला आपण काय म्हणतोय, तर भाबर म्हणतोय, जिथे नदीचं पाणी काय होतंय, डिसअपियर होतंय. काही काळानंतर साऊथ ऑफ दिस भाबर बेल्ट काही काळानंतर काय होणार आहे, जे पाणी डिसअपियर झालेलं होतं ते पुन्हा जमिनीवरती येणार आहे आणि पुन्हा नॉर्मल त्या नदीचा फ्लो जो आहे तो सुरू होईल. पण या प्रोसेसमध्ये काय होतंय, मग समजा ही जमीन आहे, पाणी अचानक जमिनीवरती आलं तर या भागामध्ये अचानक पाणथळ असा भाग तो तयार झालेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय त्या भागामध्ये आणि अशा प्रकारचा जो मार्शी एरिया आहे त्या एरियाला आपण काय म्हणतोय, तर तराई म्हणतोय. तो पहिला भाग झाला भाबर आणि दुसरा भाग झाला तराई. इथून पुढे जर आपण बघितलं तर नदीचा फ्लो नॉर्मल चालू राहतो. नदी आता पुन्हा जमिनीवरती आलेली आहे, तर आधी जमिनीच्या खाली होती कारण. तर आता काय होतंय, मग पुन्हा अजून ह्याचे 2 महत्वाचे भाग तयार होत आहेत. So largest part of the northern plain is formed by older alluvium. हे नेमकं आता कसं होतंय, जेव्हा ही नदी पुन्हा वाहतीये, अशी पॅरल वाहतीये, तर नदीला समजा पूर आला. जस्ट इमॅजिन की नदीला पूर आला तर नदीने वाहून आणलेला जो गाळ आहे तो बऱ्याच लांब पर्यंत तिथे साचणार आहे. समजा ही नदी आहे आणि आजूबाजूला उंचवट्याचा भाग आहे, तर इथे काय होणार, नदीने वाहून आणलेला गाळ इथे साचणार आहे आणि हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय, बांगर म्हणतोय, बांगर. आणि नदीचा जो काठ आहे त्याच्या जवळ जो गाळ साचतोय त्यामुळे तयार झालेला जो मैदानी प्रदेश आहे त्याला आपण खादर म्हणतोय. खादर प्रदेशामध्ये जी ॲल्युव्हियल सॉइल असणार आहे ती कंपॅरेटिव्हली यंग सॉइल असणार आहे आणि बांगर प्रदेशामध्ये जी सॉइल आहे ती कंपॅरेटिव्हली ओल्ड सॉइल असणार आहे. खादर प्रदेशामध्ये जी सॉइल आहे ती सुपीक असणार आहे. बांगर प्रदेशामध्ये जी सॉइल आहे ती कंपॅरेटिव्हली त्या खादरच्या कंपॅरिझन मध्ये कमी सुपीक असणार आहे. ओव्हरऑल दोन्ही भाग बराच सुपीक भाग आहे, पण जर कंपेअर करतोय तर खादर जास्त सुपीक राहणार. So the largest part of the northern plain is formed by this older alluvium. It lies above the flood plains of the river and it present a terrace-like feature. थोडासा उंचवट्याचा भाग तिथे आपल्याला दिसतो. या भागाला आपण काय म्हणतो, भांगर म्हणतो.
आणि ह्या भागामध्ये बेसिकली कॅल्शियम बेस्ड डिपॉझिट्स आपल्याला बघायला मिळतात, कॅल्कॅरियस डिपॉझिट्स, ज्याला आपण कंकर असं म्हणतो. विचारलं किंवा कंकर कुठे आपल्याला दिसतात, तर हे बांगर, हे जे मैदानी प्रदेश आहे पूर्ण बांगर नावाचा, तिथे आपल्याला हे डिपॉझिट दिसतात. द न्यूअर अँड यंगर डिपॉझिट्स ऑफ द फ्लड प्लेन्स आर कॉल्ड ॲज खादर. जे नवीन डिपॉझिट आहेत त्याला काय म्हणतायत? खादर म्हणतायत. दे आर रिन्यूड ऑलमोस्ट एव्हरी इयर, कारण दरवेळेस जेव्हा नदीला पूर येणार पहिले हा भाग जो आहे तो इथे नवीन गाळाने भरला जाणार आणि त्यामुळे हे जे आहेत हे जास्त फर्टाईल आपल्याला दिसतात. त्यामुळे अजून एक काय याचं कारण आपण जर बघितलं तर फर्टाईल आहेत, एल्युवियल सॉइल आहे, फर्टाईल आहे. याचा अर्थ ही जी पूर्ण सॉइल आहे ही शेतीसाठी आयडियल राहते. स्पेशली जे इंटेन्सिव्ह प्रकारचं जे ॲग्रिकल्चर आहे, मोठ्या प्रमाणात शेती जिथे केली जाते त्या भागासाठी आपण हे बघतोय की ही जी माती आहे ही खूप जास्त फायद्याची राहते. तर आतापर्यंत आपण हे 4 भाग बघितले. एक म्हणजे भाबर, दुसरं म्हणजे तराई, तिसरं म्हणजे भांगर आणि चौथं म्हणजे काय तर खादर. ठीक आहे, हे 4 भाग आपण बघितले आणि त्याबद्दलचे वेगवेगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत बघितल्या. थोडक्यात शेवटी पेनिन्सुलार प्लॅटू बद्दल एक बेसिक चर्चा आपण करू आणि मग इथे थांबू आपण. पेनिन्सुलार प्लॅटू हा असा भाग आहे जो आपल्या भारताचा सगळ्यात जुना भाग म्हणलं जाते. इवन इंडियन सबकॉन्टिनेंट जरी म्हणलं तरी चुकीचं नाही राहणार. सगळ्यात जुना भाग म्हणजे आपण म्हणतो ना की आवर इंडियन प्लेट वॉज अटॅच्ड विथ द आफ्रिकन प्लेट. गोंडवाना लँडचा आपण भाग होतो. तर त्यावेळेसपासून जो भाग त्या आफ्रिकन प्लेट सोबत जोडलेला होता तो हा जवळपास हा भाग आहे पेनिन्सुलार प्लॅटू, ज्याला आपण पुढे जाऊन म्हणतोय. पण नंतर मग काय झालं, पेनिन्सुलार प्लॅटू जिथे होता असा तो त्रिकोणी भाग, आणि हा भाग जो आहे तो वरती वरती मूव्ह होत गेला आणि अल्टिमेटली आता आपल्याला तो असा भाग दिसतो. तो इट मूव्ड अँड एंड इन द एंड तो असा भाग झालेला आहे. हा एक स्टेबल प्रकारचा लँडमास आहे, ओल्डेस्ट लँडमास आहे. यामध्ये इग्नियस आणि मेटामॉर्फिक प्रकारचे रॉक्स आपल्याला दिसत आहेत या पेनिन्सुलार प्लॅटूच्या भागामध्ये. एकेकाळी तो गोंडवाना लँडचा भाग होता आणि त्यामुळे ह्याला आपण आपला सगळ्यात जुना लँडमास, ओल्डेस्ट लँडमास असं तिथे त्याला म्हणतोय. दिस प्लॅटू कन्सिस्ट ऑफ 2 ब्रॉड डिव्हिजन्स. पेनिन्सुलार प्लॅटूचे 2 डिव्हिजन्स आहेत. एक म्हणजे सेंट्रल हायलँड आणि दुसरं म्हणजे काय तर डेक्कन प्लॅटू. सेंट्रल हायलँड आणि डेक्कन प्लॅटू असे 2 डिव्हिजन्स आपल्याला या पेनिन्सुलार प्लॅटूचे बघायला मिळतात. सेंट्रल हायलँड म्हणजे नेमकं काय तर या पेनिन्सुलार प्लॅटू मध्ये नर्मदा नदी जिथे वाहती आहे तिथून उत्तरेकडचा जो भाग आहे पेनिन्सुलार प्लॅटूचा त्याला आपण सेंट्रल हायलँड असं म्हणतो. आणि मग यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशचा काही भाग आपल्याला दिसतो, जसं मालवा प्लॅटू मध्य प्रदेश मधला या सेंट्रल हायलँड मध्ये येतो. त्यानंतर आपल्याला इथे अजून काही भाग दिसतात, जसं बुंदेलखंड प्लॅटू आहे, बागेलखंड प्लॅटू आहे. मध्य प्रदेशच्या ॲटलास मध्ये तुम्हाला मध्य प्रदेशच्या नकाशामध्ये हे बघायला मिळतं. तसंच छोटा नागपूर प्लॅटू पण ह्याचा एक भाग आपल्याला दिसतो, ईस्टवर्ड एक्सटेन्शन ऑफ दिस सेंट्रल हायलँड, जिथे दामोदर नावाची नदी आपल्याला वाहताना दिसते. तो सेंट्रल हायलँड म्हणल्यावरती नेहमी लक्षात ठेवायचंय नर्मदा नदी जिथून वाहते त्याच्या उत्तरेकडचा भाग पेनिन्सुलार प्लॅटू मधला त्याला आपण सेंट्रल हायलँड असं म्हणतो. आणि मग तिथून नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला आपण डेक्कन प्लॅटू म्हणतोय. जो त्रिकोणी आकाराचा जमिनीचा भाग आहे त्याला काय म्हणतोय आपण डेक्कन प्लॅटू म्हणतोय. आणि मग या भागामध्ये सातपुडा रेंज आपल्याला दिसती, सातपुडा माउंटेन रेंज, तसंच महादेव, कैमूर हिल, मैकाल रेंज अशा प्रकारचे वेगवेगळे हिल रेंजेस देखील आपल्याला इथे बघायला मिळतात. हे नावं लक्षात ठेवा, कैमूर, मैकाल मध्य प्रदेश मधले हे हिल्स आहेत, परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. डेक्कन प्लॅटूचा स्लोप जर बघितला तर हा स्लोप जो आहे तो वेस्ट पासून हळूहळू ईस्ट कडे जातो. तो डेक्कन प्लॅटू इज हायर इन दी वेस्ट, म्हणजे असा तो भाग आहे, जमिनीचा भाग तो असा आहे, इट इज हायर इन दी वेस्ट. आणि ईस्ट कडे तो स्लोप जो आहे तो हळूहळू कमी कमी होत जातो.
आणि यामुळेच आपण बघतो की इथून बऱ्याचशा ज्या नद्या आहेत त्या आपल्याला ईस्टर्न साईडला, जसं गोदावरी, कृष्णा, कावेरी, या नद्या कुठे जात आहेत, तिकडे बे ऑफ बेंगॉलच्या साईडला जात आहेत. त्याचं हे एक कारण आहे, किंवा डेक्कन प्लॅटूचा पूर्ण ओरिएंटेशनच तसं आहे, किंवा हायर इन दी वेस्ट अँड इट इज स्लोपिंग जेंटली ईस्टवर्ड. An extension of the plateau is also visible in the northeast. हा जो डेक्कन प्लॅटू आहे त्याचं एक एक्सटेन्शन आपल्याला नॉर्थ ईस्ट मध्ये बघायला मिळते, ज्याला लोकली आपण मेघालय किंवा कार्बी अँग्लॉंग आसामच्या भागामध्ये किंवा नॉर्थ काचार हिल अशा वेगवेगळ्या नावाने त्या भागामधल्या हिल्सला आपण ओळखतो. ठीक आहे. तर थोडक्यामध्ये आपला पेनिन्सुलर प्लॅटू त्याचे दोन भाग आपण आता बघितले, सेंट्रल हायलँड आणि दुसरं काय होतं, डेक्कन प्लॅटू. त्याआधी आपण नॉर्दर्न प्लेन्स बद्दलची चर्चा केली आणि त्याआधी हिमालयाबद्दलची चर्चा आपण केली. ठीक आहे. जस्ट इंट्रोडक्टरी टाईपचे हे पूर्ण पॉइंट्स होते जे बेसिकली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथून पुढच्या लेक्चर्समध्ये असेच काही महत्त्वाचे पॉइंट आपण घेऊन पुन्हा भेटू. आतापर्यंत जे झालेले आहेत त्याला प्रॉपरली एकदा रिवाइज करा, कारण गोष्टी विसरण्यासारख्या आहेत. एकदा नकाशावरती बघा कसं दिसतंय नेमकं, त्यावरूनही थोडंसं आपल्याला तिथे एक कॉन्फिडन्स जो आहे तो येऊ शकेल. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.